नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा आहे इलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे फाईल आणि दादू मिया. दादू मिया उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी दादू मियांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात MITने आयोजित केलेल्या ऋषीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. 90च्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहऱ्यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते माणूस या साप्ताहिकात दिल्लीतला महाराष्ट्र हा स्तंभ लिहायचे. तो वाचून यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना फोन केला आणि भेटीची इच्छा व्यक्त केली. दादू मिया म्हणाले, मी दिल्लीत इंदिराबाईंकडे येत असतो, आपण तिकडेच भेटूया. त्यावर यशवंतराव म्हणाले, नाही, मला वैयक्तिक तुम्हाला भेटायला यायचं आहे. मी तुमच्या घरी आलो तर तुमची काही हरकत आहे का? त्यानंतर ठरलेल्या वेळी यशवंतराव चव्हाण दादू मियांच्या घरी आले. वेगवेगळ्या विषयांवर त्यांची सविस्तर चर्चा झाली. निघताना यशवंतराव म्हणाले, खरं तर इथून पाय निघतच नाही, पण जायला हवं. त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. काय देऊ ते सांगा. त्यावेळी टेलिफोन खूप काय वेटिंगला असायचे. दुचाकी लवकर मिळायच्या नाहीत. या अशा कामांसाठी पत्रकार अशा बड्या नेत्यांकडे वशिला लावायचे. पण दादू मिया म्हणाले, माझे आजोबा बडोदा संस्थानाचे दिवाणजी, वडील विश्वस्त आणि आता मीही ह्या राजघराण्याशी संबंधित आहे. त्यामुळे माझ्याकडे नाही असं काहीच नाही. घर आहे, गाडी आहे, टेलिफोनसुद्धा आहे. वैद्यकीय व्यवसायात मी सक्रिय आहे. त्यामुळे मला सदिच्छांशिवाय काहीच नको. यशवंतरावांनी हट्ट धरला की माझ्या समाधानासाठी म्हणून काहीतरी मागा. त्यावर दादू मिया म्हणाले, ठीक आहे, शोधपत्रकारिता हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यासाठी काही करायचं असेल तर तुमच्या गुप्तहेर संस्थेने शोधलेली एखादी महत्त्वाची फाईल दाखवा. आता आली का पंचायत? यशवंतराव म्हणाले, तुम्ही मला तर धर्मसंकटात टाकलं. अशी कोणतीही फाईल मला तुम्हाला देता येणार नाही. तुमच्या इच्छेचाही मान राखायला हवा. त्यामुळे आता बडोद्यातल्याच एका नेत्याची फाईल माझ्याकडे आली आहे, ती तुम्हाला देतो. माझ्यासमोरच नजर टाका आणि मला परत द्या. फाईल दादू मियांच्या पुढ्यात आली. लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं होतं. दादू मियांचाच एक मित्र इच्छुक होता. त्याच्या विरुद्ध काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला तरी त्याचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती होती. दादू मियांनी ती फाईल बघितली, घाई गडबडीत वाचली आणि यशवंतरावांना परत दिली. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या मित्राकडे गेले. ते म्हणाले, काल मला यशवंतराव चव्हाण भेटले. मित्र म्हणाला, भेटले असतील, त्यात काय विशेष, तू पत्रकार आहेस. दादू मिया म्हणाले, त्यांनी तुझ्याविषयी एक फाईल तयार केली आहे. मित्र त्याच तोऱ्यात म्हणाला, केली असेल, मी त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार. दादू मिया म्हणाले, तू तुझ्या वयाच्या 28व्या वर्षी एका मुलीवर अत्याचार केले होते. कित्येक वर्षांपूर्वीचं हे सत्य ऐकल्यावर मित्र भडकला. तो म्हणाला, माझ्याकडून त्या वयात ही अक्षम्य चूक झाली होती. त्यानंतर मी त्या मुलीची सगळी जबाबदारी घेतली. तिच्या आईवडिलांचं आजारपण बघितलं. भावाला चांगली नोकरी लावून दिली. त्या प्रसंगानंतर मी एकही रात्र शांत झोपू शकलो नाही. त्या परिवाराची तर कसलीच तक्रार नव्हती. पण तुला हे कसं कळलं? दादू मिया म्हणाले, त्या फाईलमध्ये याचे तपशील आहेत. मित्रांनं त्यांना निरोप दिला. दादू मिया घरी निघून आले. साधारण 8 दिवस गेले असतील. दादू मिया सकाळी घराबाहेर चहा घेत बसले होते. तेवढ्यात गुजरात समाचारचा अंक आला. त्यावरचा मुख्य मथळा होता, अमुक तमुक उमेदवाराचा काँग्रेसमध्ये बिनशर्त प्रवेश. पुढे त्या मित्राने काँग्रेसने तिथून दिलेल्या डमी उमेदवाराचा प्रचार केला. त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. तर बघितलं,
असं असतं राजकारण. आज अनेक नेत्यांच्या बदलत्या भूमिका, पक्षांतर हे सगळं बघितलं की दादू मियांनी सांगितलेला हा किस्सा आठवतो. अशा फाईलराजचं ग्रहण देशाला कधी लागलं आणि ते कधी सुटणार हे काळच जाणं. मतदारांनी मात्र खूप सजग राहून मतदानाचं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे, इतकंच. तर श्रोतेहो, हा किस्सा आपल्याला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क करा घनश्याम पाटील, संपादक चपराक.